समर्थ श्रीराम. दशक 2, समास 8, सद्विद्या निरूपण. मागील समासामध्ये आपण पाहिलं 2 सत्वगुणी अधिकारी पुरुष. ते कसे होते बरं? ते होते उच्च विद्याधारी पण नम्र. दत्त महाराज कवीश्वर होते आणि गुरुदेव रानडे असे 2 महापुरुष आपण मागे अभ्यासले. ते आणखीन कसे होते? ते होते सुखी, संपन्न, तरी सुद्धा निगर्वी. पाश्चात्य अभ्यासामध्ये ते अग्रेसर होते, तरी सुद्धा ते कसे होते? आध्यात्मिक होते, आत्मसाक्षात्कारी होते. ज्ञानी होते तरी भक्तिभाव होता. आजच्या काळामध्ये या गुणांच्या जोड्या अभावानेच आढळतात. सत्व, रज, तमोगुणी व्यक्तींना आदर्श पुरुषाचं लक्षण सांगताना समर्थ सद्विद्या निरूपण सांगतात आपल्याला. उपरोक्त 2 महानुभावांच्या अंगी 2 परस्पर विरोधी दिसणाऱ्या गुणांची परस्पर पूरकता आढळते. हे विसरून आपल्याला चालणार नाही आणि तसे गुण आपल्या अंगी बाणावेत यासाठी हा प्रपंच. सद्विद्याधारी उत्तम पुरुषांमध्ये काय गुण होतात बरं? आढळतात. या सर्व गुणांमध्ये बसणारं एक उदाहरण म्हणजे आपलं श्रद्धास्थान असलेले श्री समर्थ रामदास. तरीही आपण प्रत्येक गुणांना अनुसरून वेगवेगळी उदाहरणं अभ्यासू. सद्विद्या धारण करणारे कसे असतात पहा बरं. अति सुंदर आणि मोठा चतुर असे कॉम्बिनेशनच दिले, अशा जोड्याच दिल्या आहेत दासबोधामध्ये. अति सुंदर आहे पण मोठा चतुरही आहे. मग हे उदाहरण आपण समर्थ, विवेकानंद असं आपण म्हणू शकतो. अति बलवान आहे पण तरीही शांत आहे. भीम युधिष्ठिराच्या आज्ञेबाहेर कधीही नव्हता. नल, नील ही सुद्धा उदाहरणं आहेत. श्रीमंत असून उदार, रतन टाटा आहेत असे. महाज्ञानी असून उत्तम भक्त, गुरुदेव रानडे आपण पाहिलंच. पंडित असून विरक्त, जनक राजा. तपस्वी असून शांत, एकनाथ महाराज आठवतात आपल्याला. वक्ता असून निर्लोभी, कोण बरं असेल? आपण जरा म्हणजे बघूया कोण असेल. वक्ता असून निर्लोभी, अर्थातच चाणक्य. सर्वश्रेष्ठ असून लीन, धर्मराजा. राज्यपदावर असून धार्मिक वृत्तीचा, नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहेत. शूर असून विवेकी, महाराणा प्रताप. तरुण असून नियमांच्या बंधनात वागणारा असे राजा छत्रसाल, ते होते बुंदेलखंडाचे राजा. आणि प्रल्हाद सुद्धा. कार्यकर्ता असून निराभिमानी, हे होते हनुमंत, म्हणजे आहेत चिरंजीव आहेत ना ते. उत्तम गायक पण भगवंताची भक्ती करणारे, अजित कडकडेही म्हणता येईल आपल्याला. तत्वज्ञानी असून अनासक्त, जड भरत. समर्थांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अशा अनेक विशेषणांनी विभूषित करून पत्र सुद्धा लिहिलं होतं. आणि प्रत्येक विशेषण सद्विद्या लक्षण आहे. त्यामध्ये कोणतं आहे, कोणत्या पत्रामध्ये कोणती विशेषणं आहे? भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत, यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सुकृती, विद्यावंत, कलावंत, लक्ष्मीवंत, कुळवंत, बलवंत, दयाळू, युक्तिवंत, गुणवंत, बुद्धिवंत, निस्पृह आणि वितरागी. बापरे, धन्य ते शिवराय. समर्थ ज्यांना ही बिरुदे लावतात ना, त्यांचं कर्तृत्व वंदनीयच नाही तर आचरणीय सुद्धा आहे. समर्थांनी लावलेली ही सगळी बिरुदं आहेत, म्हणजे किती महान असावेत शिवराय. एक असं असतं ना की आपल्या प्रत्येकाला रूप लावण्य, जे रूप दिलेलं आहे भगवंतानी, ते निसर्गदत्त आहे. आपण आपल्या रूपामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. म्हणजे अगदी उंची समजा 4 फूट आहे किंवा 6 फूट आहे, तर ते खालीवर आपण करू नाही शकत. बुटका उंच होऊ नाही शकत आणि उंच बुटका होऊ नाही शकत.
पण व्यक्तिमत्व सुंदर आणि अंतरंग सतेज करण्यासाठी आपण सद्विद्येतील उत्तम गुण मात्र आत्मसात करू शकतो. आणि समर्थांनी हाच पुरुषार्थ आपल्याला सांगितलाय आणि हाच समर्थांचा प्रयत्नवाद आहे. म्हणून आजची स्टार नोट आपल्याला काय सांगते? अतिशय महत्वाची ओवी सांगतेय, रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणास न चले उपाय, काहीतरी धरावी सोय, आगंतुक गुणांची. इथे रूप आणि लावण्य अभ्यास करून आपल्याला मिळवता येत नाही, ते निसर्गदत्त आहे. पण गुण तर आपण मिळवू शकतो, आपलं अंतरंग तर आपण सुधारू शकतो. म्हणून आपल्याला अनेक सद्गुण आत्मसात केले पाहिजे. अशी आपली आजची स्टार नोट. श्रीराम समर्थ. श्रीराम.